बहिणी इकडे हे बघ, त्याच्यात असं लिहिलंय की ऑलिव्ह ऑइल हार्ट साठी खूप चांगलं असतं. मी काय म्हणते, आपण आईच्या स्वयंपाकात आजपासून ऑलिव्ह ऑइल वापरूया का? मला भागीरथी बाईंना भेटायचं होतं. आई नाहीये घरात. ठीक आहे, त्या येईपर्यंत मी वाट बघते त्यांची. का? काय काम आहे तुमचं? हो, मला बोलायचं त्यांच्याशी. मग जे काही बोलायचंय ना ते आमच्याशी बोला. तुमच्याशी? तुमच्याशी बोलते. म्हणजे तुम्ही पण एक आई आहात, मी एक आई आहे. तुमच्या पोटच्या पोराला असं काही झालं असतं, तुम्हाला चैन पडलं असतं का हो? सांगा ना. मुळात आमच्या मुलांनी हे असं कधी काही केलंच नसतं. माझ्या मुलाने असं काही केलेलं नाहीये. कसं केलं नाही? तुमच्या मुलांनी इथे येऊन काळं फासलंय आमच्या मुलाच्या तोंडाला, आणि ज्याच्या तोंडाला काळं फासलंय ना तो तुमचा जावईच आहे. पण ते त्याला तसं करायला लावलं होतं. हो का? पैसे सुद्धा घ्यायलाच लावले असतील त्याला. पैसे घेऊन काम केलं त्यांनी हे? नाही, पैशासाठी नाही केलं हो त्याने. फक्त 3 लाख एवढा स्वस्त विकला जातो ना तो? नाही हो, अहो त्याला धमकी दिली होती. काय? तुमच्या मेवण्याला मारून टाकू असं? हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. त्याला धमकी दिली होती. तुम्हाला कसं कळलं? हे ओळखायला अकलीची गरज नाहीये. आणि आता तुम्ही असंच म्हणणार ना, शेकलंय तुमच्या अंगावर. नाही हो, माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगते, असं नाहीये हो. हो, मग तुमच्या मुलाला पकडल्यावर हे बरं कळलं तुम्हाला, आधी नाही कळलं? आता कळलं म्हणूनच मी सांगायला आले ना तुम्हाला. पुरे करावं तुमची नाटकं. या आधी सुद्धा तुम्ही खूप नाटकं केलेली आहेत. कंटाळा आलाय आम्हाला त्याचा, आणि आता सहनशक्तीही संपली आमची. तसं नाही हो, तसं नाही. तुम्ही खरंच एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पिंट्याला सोडवा हो. ते तर आता होणारच नाही. असं करू नका तुम्ही. मी हात जोडते तुमच्या समोर, तुमच्या पाया पडते. माझा पिंट्या निर्दोष आहे हो. तुम्हाला हेच बोलायचे का माझ्या आईशी? हो, मी त्यांना सगळं समजावून सांगेन आईना. मग मी तुमच्या समोर हात जोडते. असं करू नका. तुमच्या मुलामुळे माझ्या आईला माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय. आता प्लीज प्लीज तिला सोडा. अहो असं करू नका हो तुम्ही. तुम्ही प्लीज जा. माझी आई येईल तेव्हा तुम्ही मला इथे नको आहात. असं काय करताय तुम्ही? तुम्ही तरी ऐका ना माझं. तुम्ही एक आई आहात, यांना आईची माया कळणार नाही. त्यासाठी आईचं काळीज असायला लागतं. त्यासाठी पोर पोटात 9 महिने वाढवावं लागतं, मग कळेल. यांना नाही कळणार माझं मन. तुम्हाला कळेल. तुम्ही आई आहात, माझ्यावर दया करा. तुम्ही माझ्या पोराला वाचवा. तुम्ही त्याला बाहेर काढा. मी तुमच्या पाया पडते. बास झाला तुमचा तमाशा. हे तुमचं सहस्त्रबुद्ध्यांचं चाळीतलं घर नाहीये, गोखल्यांचा बंगला आहे हा. नळावर उभं राहून भांडतात असं बोलू नका इथे. आता या अशा वातावरणात मी ही बातमी कशी सांगू हेच कळत नाहीये मला. मी हे सगळं आत्ता का सांगते? याबद्दल कोणी वेगळे अर्थ तर नाही काढणार ना, अशी भीती वाटते मला. पण तुला पण आत्ताच कळतंय ना, हिता पण मनस्थिती बरी नसताना गैरसमज होऊ शकतात. माणसं ऐकण्याच्या समजून घेण्याच्या मूडमध्ये नसतातच. आणि माझ्या बाळाच्या बाबतीत त्याच्या येण्याच्या बातमीबद्दल कुणाचेही कुठलेही गैरसमज होऊ नयेत अशी प्रामाणिक इच्छा आहे माझी. मग आता तू सांगूच नकोस कोणाला. बाळाच्या पायगुणामुळे हे झालं किंवा आजींना हार्ट अटॅकच आला असं कोणी तुला म्हणायला नको. नाही ग, नाही, असं कसं होऊ शकतं? असं नाही होऊ शकत. उलट बाळाची चाहूल लागली आणि एक मोठी आपत्ती टळली असं म्हणूया ना आपण. काही होऊ शकलं असतं. आईजींच्या तब्येतीच्या बाबतीत ह्या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान
पण उलट आत्ता बघ ना, सगळं चांगलं होतंय. म्हणजे ही इतकी गोड बातमी कळली आणि आई आजी बऱ्या होत आहेत, आंदोलनं थांबली आहेत. माझ्या बाळाचा यात काहीच दोष नाहीये. नाही 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 जान्हवी, शांत हो. मला सगळं म्हणणं पटतंय तुझं. माझं तसं म्हणणं नाहीये ग. मला उलट आनंदच झालाय हे सगळं ऐकून. पण तू म्हणतेस ना तसं हळव्या मनस्थितीत लोक काहीही विचार करू शकतात. आपला कंट्रोल नसतो त्याच्यावर. तुझ्या घरचे तसे चांगले आहेत असं म्हणणारी नाही कदाचित, पण आत्ता कशाला परीक्षा घ्यायची ना. त्यापेक्षा थोडं थांब, पिंट्याचं सगळं निस्तरू दे, सगळ्यांचीच डोकी शांत होतील, मग सांग. हो ना, सगळे छान असताना, आनंदात असताना मला ही बातमी सांगायची आहे. माझं आणि श्रीचं बाळ येणार आहे ह्या जगात. आणि ही बातमी ऐकून सगळ्यांना फक्त आणि फक्त आनंदच व्हायला हवा. चिंता, प्रश्न, शंका नाहीत. बंगल्याची मिजाज कोणाला दाखवताय हो? हा? करायचंय काय तो बंगला घेऊन? साधी माणुसकी दाखवता येत नाही तुम्हाला. काय करायचंय काय तो पैसा, बंगला आणि गाड्या घेऊन? तुमची मर्यादा सांभाळून बोला. हा, खड्ड्यात गेली ती मर्यादा. माझ्या पोराला अडकवलंय तुम्ही आणि आता मर्यादा मला शिकवताय. तुमच्याकडे पैसा आहे म्हणजे काय सगळ्यांना विकत घेतलेला नाहीये तुम्ही. बास करा. तुम्ही बास करा हा तमाशा. माझ्या पोराला हकनाक तुरुंगात डांबलंय. बाहेर काढा आधी त्याला. त्याच्या आयुष्याचं वाटोळं करताय तुम्ही आणि आता मलाच रीतभात शिकवताय तुम्ही. खरं तर माया तुम्हाला शिकवायला पाहिजे. माझ्या पिंट्याच्या जागी तुमचं पोटचं पोर असतं ना, मग कळलं असतं या आईचं काय होतं ते. ही असली उसनी आणलेली माया ना काही कामाची नाही तुमची. तोंड सांभाळून बोला तुम्ही. तुम्ही आता माझ्या घरात उभे राहून बोलताय म्हणून. बाहेर कुठे असताना तर काय कराल? काय कराल सांगा ना. काय केलं असतात तुम्ही? आणि याच्यापेक्षा वाईट आणखी तुम्ही काय करू शकता हो आमचं? असं दुसऱ्यांच्या आयुष्यात माती कालवून स्वतः सुखी राहता येत नाही, लक्षात ठेवा तुम्ही. माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं केलं ना, उद्या तुमच्या पोराच्या बाबतीत असं काही झालं ना की मग कळेल तुम्हाला. जान्हवीची आई, उगाच माझ्या मुलाला शिव्या शाप देऊ नका. तुमच्यामुळे काही कमी वाटोळ झालं नाही माझ्या मुलाचं. पहिली थांब. उगाच त्यांच्या नादी लागू नकोस. अगं यांना कळत नाहीये, यांची मुलगी सून आहे आपली. उद्या आपलं वाटोळ झालं तर ती कशी वाचेल? बहिणी, त्या तोंडाला येईल ते बोलतायत. आपण ठरवलं ना तरी त्यांच्या भाषेत बोलू शकणार नाही. त्या त्यांची लायकी दाखवतायत. अहो, अजून काही लायकी दाखवलेली नाहीये मी, कळलं ना? बघायची माझी लायकी दाखवू तुम्हाला? बघाच आता. नाही माझा तळतळ भोवला ना तुमच्या घराला तर नाव बदलेन मी. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तू थांब ग, तू थांब. तो देव आहे ना, तो बघतोच आहे. तुझ्या ह्या असल्या स्वभावामुळे ना देवानं तुझी कूच उजवली नाही. साधा स्वतःचा संसार नीट सांभाळता येत नाही म्हणून नवऱ्याला सोडून भावाच्या घरी येऊन राहिले आणि आता भाच्याच्या संसारामध्ये लुडबुड करते. हो, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? शुद्धीवर आहात का तुम्ही? हो हो हो, चांगली शुद्धीवर आले मी आता. या असल्या घरात माझ्या लेकीला देऊन मी पस्तावले आता. एकीचा नवरा धड नाही, एकीला पोरबाळ नाही. पापी माणसं असणार सगळी सगळी सगळी. माझ्या लेकीला पण हेच घर मिळालं ना, हेच दुर्दैव आहे आमचं. इतकंच असेल ना तर घेऊन जा तुझ्या मुलीला. सुधार तुझी चूक. आम्हाला फक्त तुझीच मुलगी नाहीये. बेबी बाज. बहिणी, वॉचमॅनला बोलव आणि ताबडतोब या बाईला घराबाहेर काढ, नाहीतर मी आत्ता तिला हात धरून घराबाहेर काढीन. जाते पण माझा तळतळाट लागेल तुम्हा सगळ्यांना. एका आईचा तळतळाट लागेल. माझ्या पोराला अडकवून तुम्ही सुखात राहू शकणार नाही. माझ्या पोराला कशी सोडवेन मी? तुम्ही तुमच्या पोराला वाचवा.
नाही त्याला आयुष्यातून उठवलं ना तर नावाची कला नाही मी. वहिनी, वहिनी, शांतपणे विचार कर. मी आलेच. खरंच या सगळ्याला माझ्या बाळाचा पायगुण समजलं जाईल, माझ्या बाळाला जबाबदार धरलं जाईल. नाही नाही, असं नाही होता कामा, चुकूनही नाही. आई आहे मी त्याची. मी माझ्या बाळाला प्रोटेक्ट करायलाच हवं. कुणाचा वाईट विचारही त्याच्यापर्यंत पोचायला नको. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मगाशी श्रीशी बोलणं नाही झालं, पण ते एकार्थी बरंच झालं. आता मला माझ्या निर्णयावर ठाम राहायला हवं. काहीही झालं तरी सगळं निवळेपर्यंत ही बातमी मी कुणालाच सांगणार नाही. अगदी श्रीला सुद्धा. जमेल का मला? जमायला हवंच. परीक्षा आहे ही माझी. श्री, माफ कर मला. तुझ्यापासून लपवते मी, पण फक्त बाळाच्या काळजीपोटी. बाळासाठी हे एवढं करायलाच हवं. हॅलो. हा बोल ग. हा श्री, मी काय एवढं अर्जंट काम होतं? हा तेच सांगतेय. मी गोखले गृहोद्योगाचे अकाउंट्स चेक करत होते, तर ती नवी कंपनी आहे ना, त्याची काही कागदपत्र अपुरी आहेत, म्हणून तुला सांगायला फोन करत होते. इतकंच सांगायचं होतं का जानवी? हा हो हो हो. पण मग हे सगळं जरा नंतर थोड्या वेळाने सांगितलं असतंस तर काही फरक पडला असता. मला वाटलं हे खूप महत्वाचं आहे. एनिवे थँक्स. थँक्स नको म्हणू श्री. मग काय म्हणू? आता हा प्रश्न पडायला लागलाय का श्री? आपण नको नको जानवी, आत्ता नको. मी काय म्हणते हे ऐकून तरी घेशील का तू? नाही नको नको, जाऊ दे. थोडा वेळ जाऊ दे. किती? आता नाही सांगता येणार. चल, एक मीटिंग आहे मला, मी नंतर बोलतो. श्री, बाय. ठेवू? माझ्या उत्तराने निर्णय बदलणार आहे तुझा? तुझ्या उत्तरानं त्रास होईल मला, आणि आत्तापर्यंत झालाय तेवढा पुरेसा आहे. आता अजून नको. थोडं थांब. मला कळतंय श्री. थँक्स. फोन ठेव तू, मला काही नाही वाटणार. बाय.
जान्हवी, आलेच मी. आई, अगं तू बस ना. मुलगाच मानला मी श्रीला. हा आपला मुलगा नाही हा विचार सुद्धा कधी मनाला शिवला नाही माझ्या. आणि ही बाई म्हणते तुमची माया उसनी आहे. उसनी? वहिनी काय कमी माया केली का आम्ही श्रीवर? वहिनी तूच सांग, तू आई आहेस ना त्याची. आमच्यापैकी कुणीतरी त्याच्यावर वरवरचं प्रेम केलं का ग कधी? जाऊ दे ना बेबी. अगं तू काय त्या बाईंचं बोलणं मनाला लावून घेतेयस? त्यांना काय माहिती तुमचं श्रीवरचं प्रेम? पण त्या बोलल्या ना, बोलून दाखवलंच ना त्यांनी. मला माझं पोर नाही, नीटधड संसार करता आला नाही. माझ्या भावाच्याच संसारात लुडबुड करत आले मी. माझं सगळं चुकलंय वहिनी आयुष्यात. नाही बेबी, असं काहीही नाहीये. तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस बाळा. हे बघ, आम्हाला कोणालाही कधीही असं वाटलेलं नाहीये, कळलं? ए आई, आई नको ना ग रडूस. आई नाही बघवत आहे ग मला. आई प्लीज. काय करू ग जानू, काय करू? मी काही करायला गेले ना की काहीतरी भलतच होऊन बसतं ग. माझं ना सगळं चुकलंय. कुठे कुठे आणि कसं फेडू हे सगळं मी? आई ऐक, तुझं काही चुकलेलं नाहीये. आता काय चुकीचं वागली आहेस तू मला सांग. हो ना जानू, म्हणजे पटतंय ना तुलाही तसंच वाटतंय ना? झालं तर हो आई. अगं पिंट्याच्या काळजीने तुला किती त्रास होतोय हे दिसतंय मला. जानू, तूही आता आई होणार आहेस. एक आई आपल्या मुलाच्या प्रेमापोटी काळजीपोटी काहीही करू शकते. कळतंय ना तुला आता? नक्कीच कळतंय आई. माझंही असंच झालं ग. म्हणजे अगदी अगदी राहवलंच नाही मला, म्हणून तुझ्या सासरी गेले मी. काय? का? तूच म्हणालीस ना पिंट्याच्या काळजीपोटी मी हे करते म्हणून. हो मी म्हणाले, पण आई मला न विचारता कशासाठी तू पुन्हा का गेली होतीस तिथे? आईचं मन तुटतंच ना आपल्या मुलासाठी. मला माहिती होतं तुझ्या सासूहा त्यातूनही ती बेबी आहे ना, ती मला जराही उभी करणार नाही, माझ्याशी अजिबात नीट वागणार नाही. मला सगळं माहिती होतं, पण तरीही मी गेले. सगळं निरर्थक आहे. माझी निवड चुकली, माझे निर्णय चुकले, माझी कू सुचवली नाही म्हणून मला कधी माया कळलीच नाही असं म्हणाल्या त्या. वहिनी श्रीचं काही कमी केलंय का ग मी? माझं सगळं चुकलं. नाही बेबी, नाही रडू नकोस. हे बघ, मी श्रीला बोलव का? त्याच्याशी बोलल्यावर तुला बरं वाटेल का? श्रीशी बोल, खरंच बरं वाटेल तुला. रडू नको. खरं सांगू, तुझ्या ना बाबांचा चेहरा बघवत नाही मला, पण कुणाचंही काहीही बोलणं सहन करण्याची माझी तयारी आहे. हो मला कळतंय आई, पण तुझी आत्ते सासू आली समोर. जानू, तुला माहिती आहे ना तिला काही मुलबाळ नाहीये. पोटच्या पोराचं दुःख तिला काय कळणार ग? माझ्या मनात काय चाललंय ते तिला कसं कळेल? असं नको म्हणूस आई. अगं श्रीवर खूप प्रेम आहे त्या सगळ्यांचं. प्रेम दिसलंच ते, म्हणून तर कशा अशा बस्कन अंगावर आल्या माझ्या. किती विनवण्या केल्या त्यांना, पाया पडले त्यांच्या. त्यांना म्हटलं मला माफ करा, माझ्या लेकाला माफ करा, पण त्यांनी ऐकलंच नाही. तोंडाचा पट्टा नुसता आपला चालूच होता त्यांचा.
मी तरी किती सहन करणार. मलाही राहवलं नाही, मग मीही बोलले. आणि काय ऐकणार, किती ऐकणार. आणि तेही पिंट्याबद्दल वाटेल ते बोलत होत्या. एक मिनिट, तुला बोलावं लागलं म्हणजे? तू काय बोललीस? तर